अस्सलामुअलैकुम नाजरीन, एडीएन उर्दू न्यूज़ में आपका खैर मकदम है। मैं हूं शेख आयशा जिलानी। खबरों का सिलसिला शुरू करने से पहले आइए एक नज़र डालते हैं आज की सुर्खियों पर। राष्ट्रवादी कांग्रेस वर्कर्स की जानिब से किए गए पथराव के सिलसिले में 20 से 22 राष्ट्रवादी वर्कर्स के खिलाफ जुर्म दाखिल। डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर मराठवाड़ा यूनिवर्सिटी के ग्रेजुएट इम्तिहानात की तैयारियां मुकम्मल। और खुलदाबाद में कुएं से निकाला गया 12 फीट का अज़दा। अब खबरें तफसील से। ज़राई वज़ीर अब्दुल सत्तार मुझे हमेशा छोटा पप्पू के तौर पर निशानदही करते हैं। मेरे नाम में तब्दीली करके अगर रियासत में नौजवानों की बेरोज़गारी, किसानों और अवाम के मसाइल हल होते हैं तो मुझे अब्दुल सत्तार खुशी से छोटा पप्पू कह सकते हैं। ऐसी तनकीद आदित्य ठाकरे ने बजाज नगर में मुनक्किद इजलास में की। जे घटनाबाह्य मुख्यमंत्री, गद्दार मुख्यमंत्री विधान भवनात आम्हाला येऊन आश्वासन दिलेलं, आम्हाला सांगितलेलं की वेदांत फॉक्सकॉन येतोय 4 लाख कोटी घेऊन येतोय, तर त्यांना जो काही आकडा होता तो पण बरोबरचा माहिती नव्हता। ते काय सगळं 50 वर अडकलेले आहेत, जोखीवर अडकलेले आहेत। पण 4 लाख कोटीचा नाही, 2.25 लाख कोटीचा हा प्रकल्प होता। डिसेंबर मध्ये 2021च्या केंद्र सरकारने जेव्हा सबसिडी जाहीर केली तेव्हा आम्ही सांगितलं चला पुढाकार घेऊया, हा प्रकल्प आपल्या महाराष्ट्रात आला पाहिजे, आपण तळेगाव इथे आणू, पुण्याकडे आणू, कारण आमच्या काही ह्याच्यात सांगण्याचं गरज नव्हती। आम्ही त्यांना सांगितलं जिथे पाहिजे तिथे जा, महाराष्ट्रात तुम्ही नागपूरला जा, संभाजीनगरला जा, पुण्यात जा, कुठे जा, असा हट्ट नसणार की आमच्याच जिल्ह्यात या, कारण सर्व महाराष्ट्र आपला आहे, प्रत्येक जिल्हा आपला आहे, प्रत्येक शहर आपलं, प्रत्येक गाव आपलं। पण त्यांनी जी काही त्यांची समिती होती त्यांनी तळेगाव निवडलं, कारण तिथे इलेक्ट्रॉनिक हब आहे, तिथे कॉलेजेस आहेत, जे काही पूर्ण वातावरण लागतं ते पोषक वातावरण तिथे होतं आणि म्हणून त्यांनी तिथे ते जायचं निवडलं होतं। जुलैमध्ये जेव्हा मुख्यमंत्री बोलले आम्हाला की 4 लाख कोटी घेऊन येतोय, 100% येणार, हे सगळं केल्यानंतर माझा प्रश्न हाच आहे या घटनाबाह्य सरकारला की तुम्ही काय अशी जादू केली जेणेकरून तुमच्या हातातला प्रकल्प गेला गुजरातमध्ये गेला। आज दुःख मार्ग ह्या गोष्टीच आहे, दुःख गुजरातमध्ये गेलं ह्याचं नाहीये। कुठच्याही राज्यात सगळी इन्व्हेस्टमेंट जी आली ती येणं गरजेचं आहे। प्रत्येक राज्य हे प्रगत झालं पाहिजे, प्रत्येक राज्य हे पुढे गेलं पाहिजे, आणि प्रत्येक राज्य हे आपल्याच देशाचं आहे। पण जी संधी, जो प्रकल्प 100% आपल्या राज्यात येणार होता त्याच्याबद्दलचा मला राग वाटत असेल तिथे गेल्यानंतर, काही मला चुकीचं वाटतंय? याच प्रकल्पासाठी जेव्हा नागपूरमध्ये काही तुमच्या आमच्या तरुणांसाठी इथे 30ले किती मुलं आहेत, 40ले किती आहेत, 20ले किती आहेत, 20ले एवढे लोक आहेत। मला सांगा आपल्या तरुणांनी जर आंदोलन केलं तर हे खोके सरकार त्याला काय म्हणतात? शेवडी पोरं, काय बोलले? हे मान्य तुम्हाला का? तुम्ही शेवडी पोरं आहात, आपण सर्व शेवडी पोरं आहात। काल परवाकडे इकडचे गद्दार कृषी मंत्री मला बोलले छोटा पप्पू, अब्दुल गद्दार। मी त्याला हेच सांगितलं चला माझं नाव छोटा पप्पू करा, मला काही परवडत नाही, मला काही प्रॉब्लेम नाही, करा छोटा पप्पू, पण जर माझं नाव छोटा पप्पू करून ह्या महाराष्ट्रात शेतकरी खुश होणार असेल, जर माझं नाव छोटा पप्पू करून ह्या महाराष्ट्रात उद्योग गेला असेल तर आजपासून नाव माझं छोटा पप्पू, चला करा, स्वीकार आहे। पण बालिशपणाचं राजकारण सुरू आहे, म्हणजे आपण लहानपणी जसं भांडायचं, तुला मी हे नाव ठेवतो, तुम्हाला हे नाव ठेवलं, मी आता जाऊन सांगतो ह्याला, मी जाऊन त्याला सांगतो, हे बालिशपणा आपल्या महाराष्ट्रात चालू आहे। कुठेही सरकार म्हणून, राज्यकर्ते म्हणून पुढे येत नाही। जसं वेदांत फॉक्सकॉन आपण पुण्याकडे आणणार होतो, तसं बल्क ड्रग पार्क औषध बनवण्यासाठी हे आपण रोह्यामध्ये येणार होतो, रायगडमध्ये येणार होतो। औषध बनवण्यासाठी देखील महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त औषध उत्पादक आपल्या महाराष्ट्रात आहेत। जे कोविडचं लस तुम्ही घेतली, वॅक्सिन घेतली ना सगळ्यांनी, किती घेतले? 2 की 3? रुकन पार्लियामेंट सुप्रिया सूड़े के सिलसिले में काबिल एतराज़ बयान देने पर रियासती काबीना वजीर अब्दुल सत्तार से इस्तीफा लेंगे क्या, ऐसा सवाल आदित्य ठाकरे ने सहाफ़ियों से बातचीत के दौरान किया। माझी भूमिका किंवा शिवसेनेच्या भूमिकेपेक्षा किंवा महाविकास आघाडीच्या भूमिकेपेक्षा सगळं लक्ष लागलेलं आहे ते राज्याच्या मंत्रिमंडळावर
त्यांना पदमुक्त करणार का? कारण हे पहिला प्रसंग नाही आहे. त्यांनी TETचा घोटाळा तो लोकांसमोर आलेला आहे. ओला दुष्काळ कुठे आहे हे देखील लोकांसमोर आलेलं आहे. स्वतःच्या मतदारसंघात बांधवर कुठेही गेलेले नाही आहेत. काल महिलेला शिवीगाळ करणं, सुप्रियाताई एक विषय बाजूला ठेवा, एक महिला खासदार विषय बाजूला ठेवा, पण कुठच्याही महिलेला एवढ्यांदा शिवीगाळ करणं, मला वाटतं काल रात्री एक TV रिपोर्ट बघत होतो, त्यांच्या चॅनलवर 8 वेळा, दुसऱ्या चॅनलवर 5-6 वेळा, हे घाणेरडा प्रकार आहे, गलिच्छ प्रकार आहे. त्यांच्या मनातलं जे काय आहे ते लोकांसमोर आलेलं आहे. 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पदमुक्त करणं गरजेचं आहेच. ह्याच्यावर उपमुख्यमंत्री काही जबाबदारी घेणार का? कारण मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे राष्ट्रीय महिला आयोग, त्यांच्याकडे देखील आता लक्ष लागलेलं आहे की ते काय कारवाई करतायत. कारण नुसतं राजकीय नोटीस पाठवून चालणार नाही. खरं जर महिला सुरक्षा आपल्याला महत्त्वाची असेल तर लगेच त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. मला वाटतं आम्ही आंदोलन करण्याची गरज काय? जर कुठच्याही देशामध्ये महिलांना सुरक्षित ठेवायचं असेल तर शिवीगाळ एवढ्यांदा करणं, म्हणजे ठीक आहे, कधी कधी असं असतं की एका व्यक्तीबद्दल आपल्या मनात काही काळं असतं, वाईट असतं, चुकून एखादी शिवी तोंडातून बाहेर येते, माफी मागतात लोक, ह्याला सभ्यता बोलतात. ही सभ्यतेची हद्द पार करून एवढ्यांदा शिवीगाळ करणं, मला वाटतं कुठच्याही मंत्रिमंडळात एवढा घाणेरडा प्रकार झाला नसेल. आता राष्ट्रीय महिला आयोग काय करणार, ह्यांना कारवाई करणार का, हे महत्वाचं. ज़रई वज़ीर अब्दुल सत्तार के बयान पर हिज़्ब मुखालिफ पार्टी रहनुमा अंबरनाज़ दानवे ने अब्दुल सत्तार को काबीना से खारिज करने का मुतालबा किया. ऐसा ही मुतालबा शिवसेना रहनुमा चंद्रकांत खैरे ने भी किया है. काढून टाकलं पाहिजे, हकलून दिलं पाहिजे, तरच त्या ठिकाणी हे राज्य शांत. किती काही कोण काय बोलायला लागलं आहे, यांना काय आहे का हार? म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब कसे काय सहन करतात आणि त्यांचे लोक कशा सहन करतात मला समजत नाही. आणि म्हणून हे सगळं जर कोण करतं कोण काय नाही करतं हे सगळं खूप अवघड आहे. आणि मग अशा पद्धतीने जर आमच्या ताईंच्याबद्दल बोलत असतील तर बरोबर नाही. ताईंना आम्ही 10 वर्षाबरोबर होतो लोकसभेमध्ये. नाही असं जर असेल तर ते आणि इतकं सुजवळ, इतकं चांगलं बोलतात, इतकं भाषण चांगलं आणि सगळ्यांना रिस्पेक्ट देतात, आणि हा थर्ड क्लास माणूस त्या ठिकाणी असं बोलतो. आणि म्हणून याला काढून टाकलं पाहिजे ही मागणी आमची. आपण मला विचारत होता की 1 लाख लोक येतील, 1 लाख लोक, मी म्हटलं येणारच नाही. काल किती लोक होते, खुर्च्या रिकाम्या होत्या, खुर्च्या हे करत बसल्या. असा फक्त फेकचंद माणूस आहे, फेकचंद त्याला म्हणतो आम्ही, आणि अशा माणसाला त्या ठिकाणी मी महत्त्व देत नाही. अब्दुल सत्तार आणि सुसंस्कृतपणा याचं कोणतंही देणं घेणं नाही. अब्दुल सत्तार अजूनही रजाकारी निजामाच्या प्रवृत्तीनंच बोलत असतात, आणि म्हणून त्यांच्याकडून याच्यापेक्षा जास्त अपेक्षा काय ठेवणार? स्त्रियांचा सन्मान करणं, स्त्रियांचा मान ठेवणं, एक समाजातील स्त्रियांचं एक वेगळं स्थान आहे, त्याची जपणूक करणं, मला वाटतं या सगळ्या विषयाशी अब्दुल सत्तार यांना कोणतंही देणं घेणं नाही. सुप्रिया ताईंचा विषय असं वक्तव्य करणं हा समस्त महिला वर्गांचा अपमान आहे. म्हणून अशा पद्धतीनं अब्दुल सत्तारसारखी जी प्रवृत्ती आहे, गुलाबराव पाटीलसारखी जी प्रवृत्ती आहे, मोठं समाजानेच अशा प्रवृत्तीला घरी बसवलं पाहिजे. मी सगळ्यात आधी हा विषय असा मांडला आहे, माननीय आदित्यजी ठाकरे साहेबांनी काल मांडला आहे की राष्ट्रीय महिला आयोगाने, कारण राष्ट्रीय महिला आयोग ही एक महिलांच्या विषयी काम करणारी एक मोठी संस्था आहे राष्ट्रीय स्तरावरची. ही बऱ्याच वेळेस अतिशय वेगवेगळ्या विषयात संवेदनशील असते, परंतु या विषयात एक मंत्री आणि ते एक पार्लमेंटेरियन यांच्याविषयी बोलतो, तर मला असं वाटतं सगळ्यात आधी त्यांनी याची दखल घेतली पाहिजे. आणि तक्रार कोणाकडे करणार, कारवाई कोण करणार, सगळे सारखेच आहे. त्यामुळे कोणाकडून कारवाईची अपेक्षा करणार हाही आमच्या समोरचा प्रश्न आहे. राजीनाम्याबाबत निश्चित आम्ही सगळ्यात आधी राष्ट्रीय महिला आयोगाने याची दखल घेतली पाहिजे. त्याच्यानंतर निश्चित शिवसेना अब्दुल सत्तारांच्या या भूमिकेच्या विरोधात आहे. शिवसेना युवा रहनुमा आदित्य ठाकरे बुल्ढाना से शिवना होते हुए सिल्लोड शिव संवाद यात्रा के लिए जा रहे थे. इस दौरान शिवना में उनका इस्तकबाल किया गया. शिवसेना युवा रहनुमा आदित्य ठाकरे फिलहाल मराठवाड़ा के दौरे पर है. उन्होंने पैठन तालुके में किसानों की फसलों के नुकसानात का जायजा लिया. इसी बीच आज दोपहर को आदित्य ठाकरे बुल्ढाना से सिल्लोड में शिव संवाद यात्रा के लिए जा रहे थे कि शिवना में उनका खैर मकदम किया गया. इसी मौके पर मुकामी शहरी कसीर तादाद में मौजूद थे. डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर साहित्य परिषद की जानिब से साहित्य तहरीक का मुस्तकबिल इस उन्वान पर डॉक्टर ऋषिकेश कांबळे के मजाकरे का आज एहतमाम किया गया था. खरं तर ही माणसं इथं राबणारी माणसं ही ज्या निष्ठेने राबली, ज्या ध्येयाने राबली, ज्या विचारासाठी राबली, ते खऱ्या अर्थाने ती कृतज्ञता आम्हाला व्यक्त करायची होती. परिषदेला ही प्रतिज्ञा व्यक्त करायची होती खऱ्या अर्थाने. कारण ह्या माणसं कुठलेही, यांना आम्ही कुठलंही काही दिलेलं नाही. ते पैशामुळं राबलेलं नाही, ना कुठल्या व्यवस्थेच्या दबावामुळं राबले नाही.
फक्त प्रेमाने विचाराने हे माणसं आमच्यासोबत आल्याने सकाळपासून अगदी शेवटपर्यंत काम केलेलं आहे या व्यक्तींना. त्यामुळं आम्हाला पुन्हा पुन्हा राहून वाटायचं की हे काय, आपण एवढे माणसं आपल्यासोबत काम केले, दिवसभर राबले आणि निघून गेले. आपल्याला कधी म्हटले पण नाही की सर आम्हाला म्हणजे पाणी हवं आहे त्या काळामध्ये किंवा काय हवं आहे, असं कुठलंही काय न करता काम करून निघून गेले माणसं. परंतु जे काम करून निघून जातात त्याच्या आठवणी ह्या माणसाला बोचत असतात, माणसाला त्रास देत असतात. आणि आम्हाला त्या परिषदेला पुन्हा पुन्हा वाटत होतं की हे असं की सर्वच माणसं आपल्यासोबत होते, एवढं काम केले, निघून गेले, यांचं आपण काय करायचं, यांच्या संदर्भातलं आपण काहीतरी आपण केलं पाहिजे. साहित्य परिषदेतला एकही कार्यकर्ता मी जो अनुभव हा प्रत्येक कार्यकर्ता अतिशय विनयशील होता, नम्र होता आणि क्रियाशील. जे जे राबले त्यांचा सन्मान करावा असं साहित्य परिषदेला वाटलं, ही गोष्ट मी फार महत्वाची मानतो. यासाठी की कृतज्ञता नावात जे एक संवेदना असते, भाव असतो, तो जर असेल तरच आपण जे ध्येय बाळगलेलं आहे ते अधिक ताकदीनं रेटू शकतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे कृतज्ञतेचा भाव होता. हे या समारंभामुळे मला बाबासाहेबांच्या कृतज्ञतेच्या भावनेची आठवण झाली. डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर मराठवाड़ा यूनिवर्सिटी के इम्तिहानी शोबे ने डिग्री कोर्सेज के इम्तिहानात की तैयारी शुरू कर दी है। गुज़िश्ता साल की तरह गुंजाइश से ज़्यादा तलबा की वजह से मरकज़ तब्दील करने की नौबत न आए, इस जानिब ख़ास तवज्जो दी जा रही है। डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर मराठवाड़ा यूनिवर्सिटी के ग्रेजुएट इम्तिहानात की तैयारियां जारी है। गुज़िश्ता साल की तरह एन वक्त पर मरकज़ तब्दील करने की नौबत न आए, इसलिए हर मरकज़ पर गुंजाइश के एतबार से तलबा दिए जा रहे हैं। वाज़े हो के 22 नवंबर से ये इम्तिहान शुरू होंगे। इस इम्तिहान में 3,12,209 तलबा शिरकत करेंगे। इसके लिए 240 इम्तिहानी मराकिज़ बनाए गए हैं। इसकी इत्तला इम्तिहानी शोबे ने दी है। अब वक्त हो चला है एक मुख्तसर से वक्फे का। वक्फे के बाद फिर मुलाकात होंगी। आप देखते रहिए ADN उर्दू न्यूज़। देशाला प्रगतीकडे नेणाऱ्या ग्रामीण विकासाचं सामर्थ्य ग्रामीण भागातील लोकांच्या जीवनमानावर अवलंबून असतं। आज हेच जीवनमान उंचवण्याचा शासनाचा निश्चय आहे। पाण्याअभावी धूसर झालेली विकासाची किरणं आता प्रकाशमान होऊन दूरवर पसरत चालली आहे। ग्रामीण भाग टँकर मुक्त होतोय। एका हंड्यासाठी पहाटेपासूनच महिलांना मैलोन मैल करावी लागणारी पायपीट थांबते। घरातच येणाऱ्या स्वच्छ पाण्यामुळे ग्रामीण भागातील जीवनमानात व आरोग्यातही सुधारणा होते। पाण्याचा थेंबन थेंब जपलाही जातोय। हक्काचं पाणी, निर्मळ पाणी घरात आलंया। सौख्याचा सागर भरूया घागर, पाण्याला वंदूया। हर घर नल से जल, जल जीवन अभियान, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है क्या? है ना सर। देना। बहुत मस्त लगेगा आपके ऊपर। ये ना सर। सर सर सर। ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। वक्फे के बाद आपका दोबारा इस्तकबाल।
आज गुरु नानक जयंती मनाई जा रही है। इस ज़िमन में उस्मानपुरा के गुरुद्वारे में अक़ीदतमंदों का हुजूम नजर आ रहा है। इमदाद बाहमी वजीर अतुल सावे ने भी गुरुद्वारे में हाजिरी दी। गुरु नानक जयंती आज संपूर्ण देशभरामध्ये जगभरामध्ये गुरु नानक जयंतीचा उत्सव हा साजरा केला जातो। मी आज गुरुद्वारामध्ये दर्शन घेऊन गुरुचा आशीर्वाद घेतलेला आहे। मी सर्व भारतवासियांसाठी सुख समृद्धी लाभो हीच गुरूंच्या चरणी प्रार्थना केलेली आहे। मी सर्व माझ्या सिख बांधवांना आज गुरु नानक जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। राष्ट्रवादी रुकने पार्लियामेंट सुप्रिया सूड़े के सिलसिले में काबिल एतराज़ बयान देने पर कल राष्ट्रवादी के वर्कर्स ने अब्दुल सत्तार के मकान की तोड़फोड़ की। इस ज़िमन में बेगमपुरा पुलिस स्टेशन में राष्ट्रवादी के 20 से 22 वर्कर्स के खिलाफ जुर्म दाखिल किए गए। वजीर ज़राअत अब्दुल सत्तार के काबिल एतराज़ बयान देने पर अब्दुल सत्तार के रोज़ेबाग में वाक़े मकान पर राष्ट्रवादी कांग्रेस के वर्कर्स ने पत्थराव किया था और मकान के शीशे तोड़ दिए। इसके बाद पुलिस ने कार्रवाई करते हुए राष्ट्रवादी कांग्रेस के 20 से 22 वर्कर्स पर जुर्म दाखिल कर दिया और शहर के क्रांति चौक और बेगमपुरा पुलिस स्टेशन में इन अफराद के खिलाफ जुर्म दाखिल कर दिए गए। खुलदाबाद में लक्ष्मी आई मंदिर के इलाके में खेत के एक कुएं में 12 फीट का अज़दा नजर आया। सांप रुफ़ा ने जद्दोजहद करके इसे पकड़कर जंगल में छोड़ दिया। खुलदाबाद में लक्ष्मी आई मंदिर इलाके में गट नंबर 112 में खेत के कुएं में पीर को 12 फीट का अज़दा नजर आया। सांप रुफ़ा ने जद्दोजहद करके इसे कुएं से बाहर निकाला और जंगल में छोड़ दिया। ये वाक़या खुलदाबाद के फुलमरी रास्ते से करीब नंदलाल वर्मा के खेत में पेश आया। इस तरह से अज़दे को हिफाजत के साथ जंगल में छोड़कर इंसानियत का सबूत दिया गया। विश्वास नगर लेबर कॉलोनी में 14 एकड़ सरकारी अराजी में मुजव्वज़ा नई ज़िला कलेक्टर ऑफिस की इमारत तामीर करने की तजवीज़, तखमीना और खाके तैयार करके तजवीज़ मंजूरी के लिए हुकूमत को पेश करने की हिदायत राब्ता वज़ीर संदीपान भुमरे ने दी है। राब्ता वज़ीर संदीपान भुमरे की सदारत में आज विश्वास नगर लेबर कॉलोनी की अराजी पर ज़िला कलेक्टर ऑफिस की नई इमारत के तामीरात के सिलसिले में मीटिंग हुई। वाज़े हो कि लेबर कॉलोनी के क्वार्टर्स को मुनद्दम करके 11 मई को ये जगह हासिल की गई थी। तकरीबन 14 एकड़ इस अराजी पर 3 मंजिल इमारत की तजवीज़ है। इसका खाका तैयार करके तामीरी काम शुरू करने की हिदायत वज़ीर मौसूफ ने दी है। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खराद ग्रुप की जानिब से सुप्रिया सूड़े पर अब्दुल सत्तार की जानिब से दिए गए काबिल एतराज़ बयान के ज़िमन में SP को महजर पेश किया गया। शिंदे फडणवीस सरकार आल्यापासून महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माननीय अब्दुल सत्तार साहेब हे काही ना काही वादग्रस्त वक्तव्य करताना आपलं संपूर्ण महाराष्ट्राला वेळोवेळी जाणवत आहे। काल त्यांनी माननीय सुप्रियाताई सुळे यांच्याबद्दल चुकीचं वक्तव्य केल्याचे समजते। त्या अनुषंगाने त्यांना समस्त महाराष्ट्र जनतेच्या वतीने मी सांगू इच्छितो की महाराष्ट्र राज्य हे माँसाहेब जिजाऊ, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, माता रमाई, अहिल्यादेवी होळकर यांच्याच विचारांचे पुरोगामी राज्य आहे। पुरोगामी राज्य असल्यानंतर माननीय अब्दुल सत्तार साहेबांनी महिलांविषयी चुकीचे वक्तव्य करणं हे अतिशय निंदनीय आहे। त्यामुळे मी रिपब्लिकन पार्टी ऑफ खरात पक्षातर्फे माननीय अब्दुल सत्तार साहेब यांचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतोय आणि त्यांना केलेल्या वक्तव्याबद्दल मी काल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्षाच्या वतीने N7 पोलीस स्टेशन सिडको या ठिकाणी रीतसर तक्रार दाखल केलेली आहे आणि त्यांच्यावर योग्य ती चौकशी करून पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्षातर्फे आम्ही केलेली आहे। आलमी यौम बैतुल खला के सिलसिले में ज़िले में अमल दरामद की जा रही साफ़ सफाई मुहिम के तहत पैटर्न तालुक़े में ग्राम पंचायत ऊँचे गाँव में देहातियों ने पूरे गाँव की साफ़ सफाई की और हर हफ्ते साफ़ सफाई करने का अहद किया। आलमी यौम बैतुल खला के सिलसिले में ज़िले में अमल दरामद की जा रही साफ़ सफाई मुहिम के तहत पैटर्न तालुक़े के ग्राम पंचायत ऊँचे गाँव में देहातियों ने पूरे देहात की साफ़ सफाई की और अहद किया कि सबकी कोशिश से हर हफ्ते गाँव की साफ़ सफाई की जाएंगी। इस मुहिम में गांव के मर्द, औरतों और नौजवानों ने बढ़ चढ़कर हिस्सा लिया। तो नाजरीन, खबरें खत्म करने से पहले आइए एक बार फिर नजर डालते हैं आज की सुर्खियों पर। राष्ट्रवादी कांग्रेस वर्कर्स की जानिब से किए गए पथराव के सिलसिले में 20 से 22 राष्ट्रवादी वर्कर्स के खिलाफ जुर्म दाखिल। डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर मराठवाड़ा यूनिवर्सिटी के ग्रेजुएट इम्तिहानात की तैयारियां मुकम्मल। और खुलदाबाद में कुएं से निकाला गया 12 फीट का अज़दा।
तो ये थी आज की खबरें। कल फिर मुलाकात होगी कुछ और नई खबरों के साथ। तब तक के लिए अपना ख्याल रखिए और देखते रहिए ADN उर्दू न्यूज़, आवाज़ हर दिल की।